तर का म्हणता बे पोट्टे हो, कशा आहे बे तुम्ही? मी घेतली ना बे टेम्पो ट्रॅव्हलर्स, मा बाबाने घेऊन दिली ना मले. तर रामराम मंडळी, मी पवन. सकाळी सकाळी 5 वाजता मा बाबानं कचाकच पैसे मोजले. 6:30ची अमरावती बस पकडली, घाटात जेवून येणारी आणि सरी निघलो बाबू बडनेरा जासाठी. बडनेराला उतरल्याबरोबर लागली होती भूक, म्हणून मी केला होता उपवास. उपवास काही केला नव्हता, आता नाईलाज होता म्हणून घेतला खाऊन. मग बाबू इकडं पंकज भाऊनं मस्त पूजा केली. पंकज भाऊची गाडी वही आहे, बडनेराला राहते. तोपर्यंत शिवरात्रच होती, तर मी म्हणलं चला महादेवाच्या बी पाया लागून घ्या. मग इकडं पूर्ण गाडी पायनं झालं. मग बसलो बाबू आम्ही गाडीमध्ये टपक्कन, वैभवदादा, चंदू भाऊ आणि मी, आणि निघलो आपल्या यवतमाळच्या दिशेने सुसाट. आता गाडी घेतल्यावर पेढे वाटा लागते ना, म्हणून आर्नी रोडलेच थांबलो. रांडेपासून मस्त बेळीयापैकी 2 किलो पेढे घेऊन घेतले. आता पेढे तर घेतले होते, पण टेन्शन होतं आपल्याला हार घ्यायचा होता. पण हार काही आम्ही यवतमाळले घेतला नाही, भाई महाग राहते यवतमाळले. म्हणून आलो अकोला बाजारले. अकोला बाजारले हार किती मस्त बनवला भाऊनं, पाहून घ्या. भाऊपासून हार घेत जा बढियापैकी, मस्त कम बजेटमध्ये लावते आणि परवडते आपल्याला. हार घेऊन घेतला आणि आपण निघलो आपल्या गावाच्या दिशेने वडगावले. मग गणेशनाथ महाराजाच्या मंदिरामध्ये थांबून घेतलो. मग मायाबाबानं मस्त पूजा करून घेतली. मग आम्ही तिथून, आता पूजा तर झाली म्हणलं, आता मायाबाबा मला पहिले गाडीच घेऊन नाही दे, यात्रेमध्ये जाऊ तर मी लहान असताना. तर आता मायाबाबा मला मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन देते. पहा किती मोठी मोठी गाडी घेऊन दिली मायाबाबानं मला. तर आता ही गाडी आपण चालवणार आहोत. आपल्यापाशी होती पहिले क्लुझर गाडी, आता आहे आपल्यापाशी टेम्पो, ते बी 20 सीटर टेम्पो. तर आता तुम्हाला जर कुठं जायचं असेल फिरायला टेम्पो ट्रॅव्हलर्सनं, तर मला कॉन्टॅक्ट करायचा, मी तुम्हाला फिरायला नेतो. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉकमध्ये. तोपर्यंत बाय बाय, फॉलो.